लास्ट टॉपिक या चॅप्टरचा तो म्हणजे कोलिजन. ओके, तर सेटिंग चुकली वाटतं काहीतरी, पण ठीक आहे. कोलिजन म्हणजे काय? दोन बॉडीमध्ये ज्यावेळेस ॲक्सिडंट होतो, सो यू कॅन से दॅट कोलिजन. ॲक्सिडंट म्हणजे दोन बाईक आल्याने एकमेकांना ठोकल्या गेल्या. ओके, दोन बाईक येऊन ॲक्सिडंट होण्याच्या आधी त्यांनी ब्रेक लावले आणि थांबून गेले, असं याला कोलिजन म्हणणार का? तर नाही, याला कोलिजन म्हणणार नाही. म्हणजे एक टेंटेटिव्ह किंवा एक टेंडन्सी म्हणण्याविषयी का आपले आपण ॲझ्युम करून घेतलं की दोन बॉडीज ज्यावेळेस एकमेकांना टच होतील किंवा एकमेकांना आदळतील त्यावेळेस कोलिजन होईल. बट फिजिक्समध्ये कोलिजनची डेफिनेशन तशी नाही. कोलिजनची डेफिनेशन काय? इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडी. इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज. ओके, इंटरॅक्शन होण्यासाठी फिजिकली टच व्हायला पाहिजे. इट डझंट, हे इम्पॉर्टंट नाही. हे म्हणजे इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा दॅट्स नॉट मस्ट नाही की ते दोघींना फिजिकली टच व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल, रुदरफोर्ड स्कॅटरिंग. रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने स्कॅटरिंग केली ती. स्कॅटरिंग मीन्स काय? स्कॅटरिंग मीन्स एखादा पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलच्या डायरेक्शनने येतोय बट टच न होता टर्न करून येऊन गेला, स्कॅटर झाला तो. का ना, याला स्कॅटर म्हणतात. टच न करता तो निघून गेला, अदरवाईज रिटर्न होऊन गेला. मग रुदरफोर्डने कसली स्कॅटरिंग केली होती? तर रुदरफोर्डने अल्फा पार्टिकलची स्कॅटरिंग केली होती. अल्फा पार्टिकल. ओके, अल्फा पार्टिकल काय? अल्फा पार्टिकल इट्स अ न्यूक्लियस ऑफ हेलियम एलिमेंट. हेलियम एलिमेंटचे न्यूक्लियस म्हणजे अल्फा पार्टिकल. हेलियमचा मास नंबर येतो 4, ॲटॉमिक नंबर येतो 2. ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन इन द हेलियम. मास नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. ओके, नंबर ऑफ प्रोटॉन. हेलियमचा न्यूक्लियस जे घेतला तुम्ही तो अल्फा पार्टिकल, त्याच्यात काय असेल? मग न्यूक्लियस म्हणजे काय? ॲटोम असेल, ॲटोममध्ये इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशनमध्ये अराउंड एक मासिव पार्ट असतो सेंटरला, त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन हे मूव्ह होत असतात. इलेक्ट्रॉन असतं निगेटिव्ह चार्ज आणि मासिव पार्ट जो असेल त्याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि आपण त्याला म्हणतो न्यूक्लियस. ओके, त्याला म्हणतो आपण न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय असतात? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. म्हणजे न्यूक्लियसवर चार्ज कोणता येतोय? पॉझिटिव्ह येतोय. ओके, त्याने काय केलं? हा न्यूक्लियस काढला. तो जे न्यूक्लियस असेल, हेलियम एलिमेंट असेल, त्याच्या जे न्यूक्लियस काढला तर न्यूक्लियसला का म्हटलं? अल्फा पार्टिकल असं म्हटलं जातं. त्याने अजून एक दुसरा एलिमेंटच्या न्यूक्लियस घेतला, पण लार्ज एलिमेंट, एक मोठा दुसरा एलिमेंट. जस्ट लाईक क्लोरीनचा मास नंबर आहे 34. हे थोडं एखादा गलत होऊ शकतं कारण आय एम नॉट केमिस्ट्रिस्ट. आणि याच्या येतं ॲटॉमिक नंबर तो 17 आहे ती. त्याने काय केलं? याच्या पण न्यूक्लियस काढलं. याच्या पण ऑब्वियसली न्यूक्लियस असेल त्याच्यावर पण चार्ज का असेल? पॉझिटिव्ह असणार आहे, कारण कोणत्याही एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉन आर द न्यूट्रल्स अँड प्रोटॉन्स हॅव पॉझिटिव्ह चार्ज. सो होल चार्ज ऑफ द न्यूक्लियस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे हा पण का असेल? पॉझिटिव्ह चार्ज. से क्लोरीन एलिमेंटच्या न्यूक्लियस, क्लोरीन ॲटॉमच्या न्यूक्लियस. हेलियम न्यूक्लियस अल्फा पार्टिकल मूव्ह होतो या डायरेक्शनने, पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर. ओके, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं आल्यावर काहीतरी एकदम जवळ आल्यावर काय होईल? हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे हे एकमेकांना काय करतील? दूर ढकलतील, रिपल्शन होईल. कारण काय? दोन सेम चार्ज हे एकमेकांना रिपल करतात आणि दोन डिफरंट चार्जेस प्लस मायनस प्लस हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. इथं काय? न्यूक्लियस आहे हेलियम न्यूक्लियस, हेलियम ॲटॉमच्या. इथं काय? न्यूक्लियस आहे क्लोरीन ॲटॉमच्या. हा पण पॉझिटिव्ह असेल ऑब्वियसली, हेही पॉझिटिव्ह. हे जेव्हा आल्यावर ते एकमेकांना रिपल करते आणि रिपल झाल्यामुळे हेलियम न्यूक्लियस असं निघून येतं. और समटाईम एकदम सेंटरला असेल तर टर्न करून रिटर्न देईल. ओके, का केलं होतं हे? तर हा एक्सपेरिमेंट याला म्हणतात रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असं मध्ये येतं. आणि का केला होता हा? टू फाइंड द रेडियस ऑफ न्यूक्लियर. टू फाइंड द रेडियस ऑफ न्यूक्लियस. हाऊ?
जिथून त्याने टर्न केला त्याला, जिथून त्याने टर्न केला ही जी होती ही, इथून त्याने टर्न केला, याच्या एंटर नाही गेला, म्हणजे हा न्यूक्लियसमध्ये एंटर नाही केला, त्याने इथून टर्न करून घेतला, म्हणजे हे जे डिस्टन्स होतं ना याला त्यांनी रेडियस म्हटलं. आणि ते नियरली इक्वल टू 1.4 इंटू 10⁻15 मीटर एवढं असतं. एव्हरी एलिमेंट एलिमेंट मोठा असेल किंवा लहान असेल, डझंट मॅटर, रेडियस इज अराउंड दिस. याला म्हणतात 1.2 आहे, 1.4 नाही, 1.2 फर्मी पण म्हणतात. फर्मी इज अ स्मॉलेस्ट म्हणण्यापेक्षा स्मॉल युनिट. फर्मी मीन्स 1 फर्मी जे घेतलं तुम्ही, स्मॉल युनिट आहे आणि ते येतं 10⁻15 मीटर एवढं स्मॉल 1 फर्मी पण. ओके, तर याच्यात बघितलं तर हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस टच न होता स्कॅटरिंग झालेली. ओके, दिस इज ऑल्सो कोलिजन. टच नाही झाला त्यात पण कोलिजन आहे. सो कोलिजनमध्ये बॉडी एकमेकांना टच व्हायलाच पाहिजे, इट डझंट मॅटर. कोलिजन आपण ते आहे म्हणणार की एखाद्याच बॉडीमध्ये दुसरी बॉडीच्या पाथ चेंज होऊन गेला त्याच्या मोशनच्या, देन ऑल्सो यू विल से दॅट अ कोलिजन बिटवीन द टू बॉडीज. फक्त पाथ इफेक्ट असेल तरी पण, एनर्जी चेंज असेल ऑब्व्हियसली कोलिजन, एकमेकांची एनर्जी चेंज होईल, दोन गोष्टी एकमेकांना आदळल्या गेल्या तर एनर्जी चेंज होईल, मोमेंटम चेंज होईल. कसलं बॉडींचं चेंज होईल, ओव्हरऑल फक्त बॉडीच्या ओव्हरऑल सिस्टमचं मोमेंटम चेंज होत नाही, ते कन्झर्व असतं, एनर्जी बी कन्झर्व असते. हे इलॅस्टिक कोलिजनची गोष्ट आहे ॲक्च्युली, त्यानंतर बाबा फिलहाल तो कोलिजन म्हणजे मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. हे मे बी ही स्कॅटरिंग जे आहे केमिस्ट्रीमध्ये एखादा झालं असेल तुमच्या. हे होतं कोलिजन, म्युच्युअल इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज फॉर अ शॉर्ट इंटरव्हल टाईम. एकदा कोलिजनचं शॉर्ट ॲक्सिडेंट तर असं एक दोन बाईक आल्याने ठोकल्या जातं एकदम शॉर्ट इंटरव्हलसाठी, ते चालला ॲक्सिडेंट होतो असं कधी म्हणा, ॲक्सिडेंट झाला असं म्हणतो आपण, विदिन सेकंड होतं ते, आणि मग ज्याला जे व्हायचं असेल ते होऊन जातं. तर शॉर्ट इंटरव्हल टाईममध्ये इंटरॅक्शन होतं दोन बॉडीचे, in which the energy momentum of bodies may or may not be changes. मोमेंटम अँड एनर्जी चेंज होईल बी नाही बी होणार, कसलं बॉडींचे. ओके, फॉर आय एम नॉट टॉकिंग अबाउट अ सिस्टमचे बी चेंज होतं असं नाही, एनर्जी चेंज होतेच, पण ते नंतरच्या पार्ट आहे, ते नंतर पाहू आपण केव्हा होते. सध्या एवढंच की बॉडींचे मोमेंटम चेंज होईल किंवा होणार नाही, किंवा एनर्जी पण सेम. देन क्लासिफिकेशन ऑफ collision on the basis of impact line. Classification of collision on the basis of line of impact, line of impact. आता फर्स्ट लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय. सपोज दिस टू बॉडीज विच वी विल गोइंग टू कोलाइड. ओके, हे दोन बॉडी कोलाइड होणार आहेत, कोलिजन होणार आहे दोघांचे. तर लाईन ऑफ इम्पॅक्ट का असतं, बिफोर कोलिजन, सेंट्रलमधून जाणारी लाईन बिफोर कोलिजन. ओके, सेंट्रलमधून लाईन जाणारी लाईन म्हणजे लाईन ऑफ इम्पॅक्ट. दोन बॉडींचे कोलिजन होणार आहे, त्या दोघं बॉडींच्या सेंटरमधून जी लाईन जाणार असेल बिफोर कोलिजन होण्याच्या आधी, ती म्हणजे लाईन ऑफ इम्पॅक्ट. सपोज एक बॉडीची राहिली असते आणि या दोघांचे कोलिजन होणार आहे, देन लाईन ऑफ इम्पॅक्ट लाईक दिस. ओके, लाईन ऑफ इम्पॅक्टच्या डायरेक्शनने मूव्ह होतात असं नाही. लाईन ऑफ इम्पॅक्ट होता याला म्हणणार. आता ऑन द बेसिस ऑफ दिस two types of collision can be occur. First, head on head collision. फर्स्ट काय, हेड ऑन हेड कोलिजन. याच्यात का वेन एवर लाईन ऑफ इम्पॅक्ट नाही, when velocity of impact, velocity of colliding body
velocities of colliding bodies, ज्या कोलाइड होणार त्यांची velocity is in are in same direction of line of impact. ज्यावेळेस velocity of bodies, ज्या बॉडी कोलाइड होणार दोन त्यांचे डायरेक्शन हे सेम असेल. कसं सेम? लाईन ऑफ इम्पॅक्टच्या डायरेक्शनला जे असेल तर आपण असं म्हणणार दॅट्स कोलिजन इज कॉल्ड हेड ऑन हेड कोलिजन. एकमेकांना हेड ऑन असं नाही की ते एकमेकांवर आदळतील, बट ते त्यांची वेलॉसिटी सेम असेल. सपोज एक ज्यावेळेस दोन बॉडींचे कोलिजन होईल तर असं नाही की ही बॉडी असं या डायरेक्शनला आणि अपोजिट डायरेक्शन असेल तरच कोलिजन होईल. कोलिजन होताना दोघांची वेलोसिटी असे बी राहू शकते. हाऊ कधी कधी आपल्याला मागून येऊन पण माणूस काही कारवाले असतात एकदम फास्ट असतात आणि ते आपल्याला मागच्या साईडने धक्का द्या तेव्हा मागच्या साईडने ॲक्सिडेंट होतो. ओके, सपोज याची वेलॉसिटी 10 km/h आहे आणि याची 15 km/h आहे, तर कोलिजन होईल का? कोलिजन कधीच होणार नाही, कारण हा ऑलरेडी फास्ट आहे याच्यापेक्षा. बट हा 20 जे केलं याने तर कोलिजन होईल. आता ह्या बॉडीना बघितलं तो बॉडी एक स्ट्रेट लाईन सेम लाईनवर येते. याच्यातून अशी तुम्ही लाईन जर ड्रॉ केली सेंटरमधून जाणार आहे. ओके, सपोज दिस बॉडी मूव इन दिस डायरेक्शन, दिस इज ऑल्सो इन दिस डायरेक्शन. ओके, बिफोर कोलिजन आपण इनिशियल कन्सिडर करू. सो वेलॉसिटी इंडिकेट कशाने करायचे? यूने दाखवायची, U2. बॉडी U1 बॉडी 2, याचा मास M1 M2. काय होईल? ह्या कोलाइड होतील कुठंतरी येऊन कोलिजन नंतर त्या परत तिथूनच पुढे तिकडे दिसणार म्हणून त्या परत त्यांच्यामध्ये सेपरेशन होईल. एक त्याची स्पीड कमी होईल, त्याच्या जास्त होईल, काहीतरी होईल. आणि मग इथं ज्यावेळेस वेलॉसिटी दाखवते इकडं असेल और एखादी इकडं कुठेही असू शकते ती, तर वेलॉसिटी आपण फायनली V1ने दाखवू, याची वेलॉसिटी आपण V2ने दाखवू. दिस इज M1 M2. मास चेंज होणार नाही असं कन्सिडर करा. मे बी मास चेंज होऊ शकतात. दोन बाईक ज्यावेळेस थोड्या तर बाईकच्या इंडिकेटरच्या खाली पडला तर बाईकचा मास चेंज होऊन जाईल. बट इथं कन्सिडर करायचे मास कॉन्स्टंट आहे. हे कोलिजन इथं काय होतं आहे, तिथे याचे शेप असा थोडा चेंज होऊन जाईल. हा कसला टाईम, हा कसली डायग्रॅम आहे? ज्यावेळेस कोलिजन होतं आहे त्यावेळेसची. हे आफ्टर कोलिजन, हे बिफोर कोलिजन. आता बघा लाईन ऑफ इम्पॅक्ट, वेलॉसिटी दोघं सेम डायरेक्शनला. सो दिस कोलिजन इज कॉल्ड हेड ऑन हेड कोलिजन. ओके, त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते ऑब्लिक कोलिजन. ऑब्लिक कोलिजन कसं येईल? सेकंड सॉरी ओके, एक बॉडी U वेलोसिटीने जाते, U1 म्हणा वेलोसिटी जाते. सेकंड बॉडी U2 वेलोसिटी जाते. वेलोसिटी बघा सेम डायरेक्शन अलॉंग एक्स डायरेक्शन. बट तुम्ही ज्या सेंटरची लाईन जॉईन करणार इन्क्लाइन येते, वेलोसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन आहे. तुम्ही या लाईनला जसा एक हे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग पॅरलल लाईन घेते तर इथं काहीतरी मला थिटा. इन दिस केस इम्पॅक्ट लाईन डायरेक्शन इज मेकिंग अँगल थिटा विथ एक्स ॲक्सिस अँड व्हेलॉसिटीज आर अलॉंग एक्स ॲक्सिस. तर दोघांचे डायरेक्शन लाईन ऑफ इम्पॅक्ट आणि ह्याचे डायरेक्शन हे डिफरंट आहे. अशा कोलिजनला म्हणाल ऑब्लिक कोलिजन. हा लास्ट टॉपिक असेल आपल्या या सब्जेक्ट या चॅप्टरच्या. त्याच्या आधी फक्त जास्त तर हेड ऑन हेड कोलिजनवरच आहे आपण. हे होतं कोलिजनचे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लाईन ऑफ इम्पॅक्ट. अनदर क्लासिफिकेशन और यू कॅन से दॅट टाइप्स ऑफ कोलिजन्स ऑन कन्झर्वेशन लॉस.
ऑन कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम अँड एनर्जी. कायनेटिक एनर्जी कन्झर्व असेल तर त्याला वेगळं कोलिजन म्हणतो आपण. ज्या कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी मोमेंटम हे कन्झर्व नसेल त्याला वेगळं कोलिजन म्हणतात. ओके, मोमेंटम ॲक्च्युली कन्झर्व असतं इन ऑल कोलिजन, ऑल टाईप ऑफ कोलिजन. टाईप्स ऑफ कोलिजन त्याच्यामध्ये आता एक सांगून देतो की किती टाईप्स आहेत, ते 3 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज अ इलॅस्टिक टाईप, जे आपण आता घेणार आहे. सेकंड वन इज अ इनइलॅस्टिक टाईप अँड थर्ड वन इज अ परफेक्टली इनइलॅस्टिक. परफेक्टली इलॅस्टिकमध्ये काय असेल, 2 बॉडी आता जे घेणार आपण, 2 बॉडी कोलाइड होतील, त्याच्यात एनर्जी चेंज होणार नाही, मोमेंटम चेंज होणार नाही. इनइलॅस्टिकमध्ये काय होईल की कायनेटिक एनर्जी चेंज होते. ओके, अँड परफेक्टली इनइलॅस्टिक याच्यात काय होईल, 2 बॉडी कोलाइड होतील आणि वेगळे होऊन चालतील इलॅस्टिकमध्ये. एनर्जी ती कायनेटिक एनर्जी चेंज न होता. इनइलॅस्टिकमध्ये 2 बॉडी कोलाइड होतील, सेपरेट होऊन मूव्ह होतील, एकीकडे कुठं पण जाईल पण सेपरेटली मूव्ह होतील, एनर्जी कायनेटिक एनर्जी चेंज होईल तिथं. अँड लास्ट परफेक्टली इनइलॅस्टिक, 2 बॉडीज आर कोलाइड अँड आफ्टर कोलिजन बोथ मूव्ह टुगेदर. सोबत स्टिक होऊन जातील त्या आणि दोघं सोबत मूव्ह होतील. याच्यात पण कायनेटिक एनर्जी मे ऑर मे नॉट बी चेंज आणि ते त्यावेळेस पाहता. फर्स्ट ह्याच्यामध्ये इलॅस्टिक कोलिजन. फर्स्ट काय इलॅस्टिक कोलिजन, हेड ऑन हेड. जेवढं पण बघणार आहे आपण हेड ऑन हेड बघणार आहे, लास्टमध्ये ऑब्लिक कोलिजन येईल. आता हेड ऑन हेड कोलिजन, त्याच्यामध्ये हेड ऑन हेड कोलिजनमध्ये आपण इलॅस्टिक बघतो. वेन कायनेटिक एनर्जी, इलॅस्टिक कोलिजन कोणाला म्हणणार, वेन कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम ऑफ द सिस्टम आर कन्झर्व इज कॉल्ड इलॅस्टिक कोलिजन. ज्यावेळेस 2 बॉडीचं कोलिजन होतं त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम बोथ आर कन्झर्व, कायनेटिक एनर्जी चेंज होत नाही, सच कोलिजन इज कॉल्ड इलॅस्टिक कोलिजन. इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट इलॅस्टिक कोलिजन, मोमेंटम कन्झर्व, जे आता मी सांगितलं तेवढ्यात. टोटल एनर्जी कन्झर्व, that is mechanical energy is not converted into heat, into other form, heat, sound, like this. Elastic collision बघा, ॲक्च्युअली इन द रिॲलिटी इलॅस्टिक कोलिजन पॉसिबल नाही. 2 व्हेकल ज्यावेळेस एकमेकांना ठोकल्या जातात त्यावेळेस आवाज येतो जोराने. 2 व्हेकल एकमेकांना ठोकल्या जातात त्यावेळेस आवाज येतो, थोडीशी हीट पण क्रिएट होते. हीट कुठून येते, मग साऊंड कुठून येतोय. साऊंड इज वन ऑफ द टाईप ऑफ एनर्जी, हीट ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ एनर्जी. मग एनर्जीच्या कन्झर्वेशन लॉ का म्हणतो, एनर्जी नॉर बी क्रिएट नायदर बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉय. एनर्जीना तुम्ही तयार करू शकत ना, त्याला तुम्ही त्याचे डिस्ट्रॅक्शन करू शकत. ती काय होते, फक्त वन फॉर्म टू द अनदर फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. मग ज्यावेळेस 2 व्हेकलचे ॲक्सिडेंट होतो, आवाज साऊंड कुठून येतो, तर त्यांची जी कायनेटिक एनर्जी असते दोघांची, त्या कायनेटिक एनर्जीचा काही पार्ट हा कन्व्हर्ट होतो साऊंडमध्ये, काही पार्ट हा कन्व्हर्ट होतो हीटमध्ये. म्हणजे काय झालं, त्यांची एनर्जी कमी झाली, ऑब्व्हियसली कमी झाली. ओके, म्हणजेच काय, ते टोटल एनर्जी ऑफ दॅट बॉडीज, दॅट 2 व्हेकल्स आर कॉन्स्टंट, नॉट आफ्टर द ॲक्सिडंट डिक्रीज बाय सम अमाऊंट. त्यांची एनर्जी काहीतरी अमाऊंटने डिक्रीज होते आणि ती जी एनर्जी डिक्रीज झालेली कन्वर्ट झालेलं असते हीट अँड साऊंडमध्ये. ओके, बट इलॅस्टिक कोलिजन जे बघितलं त्याने असं आयडियल कन्सेप्ट येते की याच्यामधली जी एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल कोलायडिंग बॉडीमध्ये, ती कुठंच कन्वर्ट होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे कधी म्हणजे पॉसिबल नाही, पण जर तुमच्या इलॅस्टिक कोलिजन झालं 2 व्हेकलमध्ये तर तुम्हाला कळणार पण नाही की तुमच्या मागे काय ॲक्सिडेंट झाला आहे, कारण त्याच्यातून तुम्हाला साऊंड येणार नाही, हीट येणार नाही. ते फक्त बघणार तुमच्या समोर झाला तर तुमच्या बॅक साईडला एकदम तुमच्या साईडला झाला तरी तुम्हाला कळणार नाही की ॲक्सिडेंट झाला, कारण साऊंडच नाही तयार होणार. त्याला म्हणतात इलॅस्टिक कोलिजन. पण हे पॉसिबल आहे का, शक्य नाही ते. ओके, तर इलॅस्टिक कोलिजनचे इम्पॉर्टंट पॉईंट बघितले तर मोमेंटम कन्झर्व, कायनेटिक एनर्जी कन्झर्व. कायनेटिक एनर्जी कन्झर्व आहे म्हणजे टोटल एनर्जी कन्झर्व. टोटल एनर्जी कन्झर्व म्हणजे ती कोणत्याच फॉर्ममध्ये म्हणजे कन्वर्ट नाही झाली. ओके, आणि लास्ट आहे फोर्स इन्व्हॉल्विंग ड्युरिंग द इलॅस्टिक कोलिजन आर कन्झर्वेटिव्ह इन नेचर. जे फोर्स असतील इलॅस्टिक कोलिजन होताना जे फोर्स असतील ते सर्व काय असेल, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील. ते सर्व फोर्सेस का असतील, ऑब्व्हियसली कन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील. आता याच्यात फर्स्ट आहे इलॅस्टिक कोलिजन इन 1 डायमेन्शन.
प्लानचं डेरिवेशन आहे इलेस्टिक कोलिजन इन 1 डायमेन्शन 1D. ओके, 1 डायमेन्शन म्हणजे काय, ते कोणतेही टॉपिक म्हणजे टॉपिक म्हणायचं कोणतीही क्वांटिटी किंवा कोणतीही गोष्ट 1 डायमेन्शन असेल म्हणजे त्याला स्पेसिफाय करण्यासाठी तुम्हाला 1D1 कोऑर्डिनेट लागेल. तो आयदर एक्स असेल, वाय असेल और झेड असेल, इट डझंट मॅटर, पण सिंगल कोऑर्डिनेट लागेल. म्हणजे याच्यात जे कोलिजन होईल ते बघा लुक लाईक दिस. एक बॉडी मूव्ह होते, सेकंड बॉडी सेम ॲक्सिसला असेल. ओके, दोघांचे कोलिजन होईल. दिस इज द मिडल स्टेप ऑफ कोलिजन. इथं कोलिजन होतं आहे, ती स्टेप दाखवली एकदम शॉर्ट इंटरवल ऑफ टाईमसाठी असेल. आणि आफ्टर दॅट बॉडी विल मूव सेपरेटली. ओके, इनिशियल वेलॉसिटी u1 u2, मास घेऊ आपण m1 m2. इथं वेलॉसिटी असेल का ते कोलिजन होतं आहे ते वेलॉसिटी असेल. आणि आफ्टर द कोलिजन दे मूव सेपरेटली विथ द वेलॉसिटी से v1 and v2, मास असेल m1 m2. दिस इज बिफोर कोलिजन, ड्युरिंग and after obviously. During collision, before collision, during collision and after collision. इथं काय होईल, दोघं बॉडी थोडेसे डिफॉर्म होतील. डिफॉर्म म्हणजे काय, त्यांच्या थोडं शेप चेंज होईल. बट इलेस्टिक कोलिजनमध्ये काय असतं की हा जो शेप चेंज झाला आणि एकदा बॉडी सेपरेट झाली का शेप रिगेन करून घेतात बॉडी. इलेस्टिक बॉडी असतात त्या स्वतःचा शेप काय करतात, रिगेन करून घेतात. जैसे ते इथं थोडासा चेंज होताना दिसेल, दोघं एकमेकांना ह्या बॉडीचा शेप असा काहीतरी, जी बॉडी हार्ड असेल त्या बॉडीचा शेप असा चेंज होईल. आता ही सॉफ्ट आहे, ही हार्ड आहे, म्हणून त्याचा सॉफ्ट पार्ट थोडासा दाबला गेला. तुम्ही फुटबॉलला जास्त किक मारतो आपण फुटबॉलला, त्याच फुटबॉलचा शेप असा असेल तर असा होऊन जातो. आणि किक मारली असेल तर एकदम शॉर्ट इंटरवल टाईममध्ये जिथं इम्पल्स लागणार आहे, इम्पल्स असेल त्यावेळेस थोडासा शेप असा होईल. ओके, आणि नंतर बॉल ज्यावेळेस हवे एअरमध्ये जाईल किक मारण्याचा त्यावेळेस परत शेप असा होऊन जाईल. ओके, आता u1 u2 तर आपल्याला माहिती असेल इनिशियल वेलॉसिटी. वी हॅव टू फाइंड v1 अँड v2. त्यासाठी दोन एक्सप्रेशन आहेत, म्हणजे डेरिवेशन आहेत. आता इन इलेस्टिक कोलिजन मोमेंटम कन्झर्व अँड हेन्स काहीतरी कसं लिहिलं. ओके, ठीक आहे. इलेस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कन्झर्व असतं, तर आपण कन्झर्वेशन लॉ यूज करू. फ्रॉम COM, conservation of momentum, before collision and after collision. This is our final step, this is our initial step. Initial momentum काय, मोमेंटम कन्झर्वेशनला काय म्हणतं की इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम काय, फॉर दिस पार्टिकल और दिस बॉडी m1 u1, फॉर दिस m2 u2. दिस इज द इनिशियल मोमेंटम. नोट्समध्ये वेक्टर नोटेशनने दाखवले, पण ते वेक्टर आहेत. ओके, डायरेक्ट हे ज्यावेळेस घेणार तुम्ही प्रॉब्लेममध्ये त्यावेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन थिंक अबाउट दॅट. ओके, यू विल हॅव टू थिंक अबाउट दॅट, कारण हे वेक्टर आहे इथं माने स्केलरमध्ये दाखवले गेले. इज इक्वल टू फायनल मोमेंटम काय येईल, m1 v1 प्लस m2 v2. दिस इज अ फायनल मोमेंटम. ओके, m1 कॉमन आहे, सेम आहे. याला ह्या साईडला घेऊन जाऊ. काय होईल मग, m1 कॉमन घेतला मी, u1 मायनस v1 इज इक्वल टू m2 कॉमन घेतला इकडे मी, हे त्या साईडला येईल मायनस होईल. सो v2 बार मायनस u2 बार. वन मिनिट.
ऑब्वियसली ना U1 मायनस V1 ओके बाय मिस्टेक इथं U1 होऊन गेला आहे इथं U2 करून घ्या नोट्समध्ये U1 झाला आहे तिथं U2 करून घ्या दॅट्स इक्वेशन 2 दॅट्स इक्वेशन फर्स्ट नाव इलेस्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी बी कन्झर्व असते सो फ्रॉम COE मध्ये आपण काय करतो टोटल एनर्जी टोटल कायनेटिक प्लस पोटेन्शियल कायनेटिक प्लस पोटेन्शियल इथं पोटेन्शियल एनर्जी का असेल एक स्ट्रेट लाईनवर होणार आहे जे होणार ते सर्व हेड अँड कोलिजन आहे आणि एका स्ट्रेट लाईनवर होतं आहे पोटेन्शियलची चेंज होईल का नाही होणार सो फक्त इथं कायनेटिक एनर्जी घेणार तर कायनेटिक एनर्जी काय येईल कन्झर्वेशन लॉनुसार इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी ऑब्वियसली बघा इथं जे लॉ असेल तो असाच येणार आहे कायनेटिक प्लस पोटेन्शियल इज इक्वल टू कायनेटिक प्लस पोटेन्शियल असंच येणार आहे बट दिस इज इक्वल टू 0 मग इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ दिस प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ दिस याच्या काय येईल मग 1/2 m1 u1 स्क्वेअर 1/2 m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू फायनल 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर ओके फ्रॉम दिस m1 इकडं पण m1 आहे त्याला या साईडला आणलं आणि कॉमन घेतला मी फर्स्ट आपण 2 2 2 2 कॅन्सल सॉरी याला या साईडला आणलं m1 कॉमन असेल तर u1 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू m2 कॉमन असेल तर v2 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर ओके दिस इज इक्वेशन 3 इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन now divide equation 3 by equation 2 divide equation 3 by 2 3 ला 2 ने डिवाइड करा काय होईल m1 डिलीट होईल राहील काय u1 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर अपॉन u1 मायनस u1 नेक्स्ट इकडं v2 स्क्वेअर मायनस u2 स्क्वेअर अपॉन v2 मायनस c2 ओके याला या साईडला याला ह्या साईडला पूर्ण सिम्प्लिफाय केलं तर ॲन्सर येतं u1 प्लस u1 इज इक्वल टू u2 प्लस v2 सॉरी हां u2 प्लस v2 याला परत सिम्प्लिफाय केला u इकडे आणला तर काय होईल u1 मायनस u2 इज इक्वल टू v2 मायनस c1 काय आहे u1 मायनस u2 इज इक्वल टू v2 मायनस c1 u1 u2 दोघांचे सबट्रॅक्शन मीन्स रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इनिशियली दोघांची एकमेकांशी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हे काय v2 मायनस c1 फायनल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी तर याला जे म्हणतात relative velocity before collision and is called velocity of approach. Velocity of approach. आणि याला म्हणतात velocity of सेपरेशन व्हाय बघा इथं काय होतं आहे हळूहळू सोबत जाते एकमेकांना अप्रोच करताय सो वेलॉसिटी ऑफ अप्रोच आफ्टर कोलिजन ते काय होतं एकमेकांपासून सेपरेट होत आहेत सो इट्स कॉल्ड वेलॉसिटी ऑफ सेपरेशन दिस कंडिशन वन ऑफ द इम्पॉर्टंट कंडिशन बट इट्स व्हॅलिड ओनली फॉर इलेस्टिक कोलिजन नंतर जे इनइलेस्टिक आणि त्याच्यामध्ये ही कंडिशन व्हॅलिड होत नाही दिस ओनली फॉर इलेस्टिक कोलिजन ओके ह्याच्यात एक काम करू आपण हे इक्वेशन लिहून ठेवू ज्यात आपल्याला लागणार आहे पुढे इक्वेशन फर्स्ट लागणार आहे ते म्हणजे काय m1 u1
प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. इक्वेशन फर्स्ट हे होतं. नंतर अजून काय लागणार आहे, इक्वेशन 4 लागणार आहे. इक्वेशन 4 काय आलं आहे, हे इक्वेशन 4 आहे. सो U1 मायनस U2 इज इक्वल टू V2 मायनस V1. इक्वेशन 4 इथपर्यंत आपण आलो आहे. नाव अजून एक गोष्ट, अजून 2 बॉडीज आहे सेपरेट होतात, पण सेपरेट केव्हा होतील, ह्या सिच्युएशनमध्ये तरी ॲटलिस्ट वेन V2 इज ग्रेटर दॅन V1 तरच सेपरेट होतील ना, अदरवाईज होणार नाही. याची स्पीड जास्त असायला पाहिजे यापेक्षा तरच सेपरेट. ऑब्वियसली हे असेल तर हा फास्टली मूव्ह होईल ॲज कम्पेअर टू दिस, आणि ते दोघं पासून सेपरेट होतील. नाव फ्रॉम इक्वेशन 4 V2 इज इक्वल टू काय येईल, V2 इज इक्वल टू U1 मायनस U2 प्लस V1. ओके, पुट दिस इन इक्वेशन फर्स्ट. हे इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करू. काय होईल, M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2च्या जागेवर दिस U1U2 प्लस V1. सिम्प्लिफाय केलं, M1V1 प्लस M2U1 ओके M2U1 मायनस M2U2 ओके प्लस M2V1. लुक ॲट दिस सेम आहे. या साईडला काय होईल, M1U1 प्लस कोणती ही टर्म या साईडला आणली, दोघांच्या प्लस होईल 2M2 अजून मला इथून V1ची व्हॅल्यू काढायची. हां, आपल्याला फाईन काय करायचे, V1 फाईन करायचे. दिस लुक ॲट दिस अँड दिस, याच्यामधून काय कॉमन निघेल, V1 कॉमन निघेल. V1 प्लस M1 प्लस M2, M1 आहे M2 आहे. नेक्स्ट राहिलं काय, M2U1. काय राहिलं, M2U1. और मला M1 कॉमन घ्यायचं आहे, याला परत या साईडला आणेल मी, सॉरी मला V1 काढायचं आहे, याला परत या साईडला आणेल. काय राहील, V1 M1 प्लस M2 इज इक्वल टू इन दिस साइड 2M2U2. हे इकडे आलं, M1 M2 ॲज इट इज U1 कॉमन. नंतर पुढची स्टेप डायरेक्टली येतो मी, M1 प्लस M2 काय आहे, दिस इज अ V1. ओके, एक्सप्रेशन फॉर फायनल वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉडी सेम, एकदम सेम करायचे. तुम्ही बघून घ्यायचे, तुम्हाला नोट्समध्ये कळून जाईल. फ्रॉम दिस V1चे इथं V2 फाईन केला आहे, इथं V1 काढून घेऊ. फ्रॉम दिस V1 इज इक्वल टू V2 मायनस याला या साईडला V2 मायनस U1 प्लस A2. आणि हे जे व्हॅल्यू आहे हे इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करा इथं. देन यू विल फायनली गेट V2 and V2 is equal to एक मिनट, V2 is equal to 2M1U1 plus
u2 m2 minus m1 अपॉन डिनोमिनेटर सेम m1 ही कसली वेलॉसिटी आहे ह्याची फायनल वेलॉसिटी ही कसली आहे ह्याची फायनल वेलॉसिटी ऑफ बॉडी फर्स्ट अगेन काय आला मग v1 इज इक्वल टू ह्याला जसं नोट्समध्ये लिहिलं तसं लिहून घेतो मी आता m1 मायनस m2 u1 ही स्टेप आधी लिहिली प्लस 2 m1 प्लस 2 m2 u2 तुम्हाला डायरेक्ट ही दोघं फॉर्म्युले क्रॅम करून घ्यायचा m1 प्लस m2 मायनस m1 इथं u2 प्लस 2 m1 u1 अपॉन m1 प्लस m2 हे दोघं फायनल वेलॉसिटी आहे आपल्याकडे आता याच्यावरून एक इम्पॉर्टंट केसेस आहेत 2-3 त्या बघू आता फर्स्ट केस काय व्हेन टू बॉडीज आर ऑफ इक्वल मासेस सेम कोलिजन होत आहे काही नाही फायनल वेलॉसिटी आपल्याकडे आहे इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला दिलेली असेल ओके पण व्हेन टू बॉडीज आर ऑफ इक्वल मासेस मीन्स काय आहे m1 इज इक्वल टू m2 से m तर काय होईल तर डायरेक्टली लिहिलं आहे काय होणार असं ज्यावेळेस टू बॉडीज कोलाईड होतात एकमेकांशी वेलॉसिटी एक्स वाय कोणत्याही डायरेक्शनला असेल इट डझंट मॅटर प्लस एक्स मायनस एक्स काही पण असेल ज्यावेळेस टू बॉडीज ज्यावेळेस एकमेकांवर कोलाईड होतात इलेक्ट्रिक कोलिजन असेल तर आणि त्यांचे मास जर सेम असेल तर ते त्यांची व्हेलॉसिटी जी असेल ना एक्सचेंज करून घेतात डायरेक्टली एक्सचेंज काय होईल म्हणजे फायनल वेलॉसिटी ऑफ बॉडी फर्स्ट v1 इट बिकम्स u2 इनिशियल वेलॉसिटी ऑफ दिस याची वेलॉसिटी याला मिळून जाईल याची वेलॉसिटी याला मिळून जाईल संपली गोष्ट v2 इज इक्वल टू u1 हाऊ असं का फ्रॉम दिस v1 इज इक्वल टू बघा काय येईल m सेम आहे m1 m2 सेम आहे सो 0 प्लस 2 हा असेल तुमच्या m2 म्हणजे पण m आहे m1 म्हणजे पण m आहे दिस इज u2 अपॉन m प्लस m दोघं सेम आहे दोघांचे समेशन राहील हा का होईल 2m गेट कॅन्सल राहिला u2 v1 इज इक्वल टू फक्त व्हॅल्यू टाकली काही नाही केलं सिमिलरली v2 पण तुम्हाला तसंच मिळेल म्हणजे काय टू बॉडीज याची वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड आहे आणि याची वेलॉसिटी 4 मीटर पर सेकंड आहे तर हे याचे मास सपोज म्हणजे याला बॉडी 1 म्हणू आपण बॉडी 2 म्हणू मास तर ऑब्वियसली सेम असेल 1 kg असेल सपोज तर हे काय म्हणते यांचे कोलिजन झाल्यानंतर ज्यावेळेस सेपरेशन होईल ही आणि ही बॉडी ही 2 ही 1 ही अशी असेल की काहीतरी वेलॉसिटी वेलॉसिटी सेम असेल ऑब्वियसली वेलॉसिटी का असेल सेम असेल तर याची वेलॉसिटी 4 होऊन जाईल याची असेल 2 एकमेकांच्या मागे जे असेल असं काही नाही म्हणजे पोझिशन इकडे तिकडे असेल पण वेलॉसिटी का होईल तर वेलॉसिटी एक्सचेंज होऊन जाईल अगेन सपोज याची वेलॉसिटी याची वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड ओके याची वेलॉसिटी ते 4 मीटर पर सेकंड एकमेकांवर आदळल्यानंतर काय होईल याची जी वेलॉसिटी असेल ती 2 मीटर पर सेकंड होऊन जाईल ही 2 मीटर पर सेकंड आहे म्हणजे ऑब्वियसली बघा कुठं आहे लेफ्ट हँड डायरेक्शनला आहे तर काय येईल ही निगेटिव्ह येईल हा इकडं होत मग एकमेकांच्या ज्यावेळेस कोलिजन होईल त्यावेळेस ही बॉडी कुठं जाईल त्या डायरेक्शनला जाईल विथ द स्पीड 4 मीटर पर सेकंड याची वेलॉसिटी याला विथ डायरेक्शन
आणि ही बॉडी कुठं मूव्ह होईल, जी त्या डायरेक्शन येत होती आता इकडे जाईल 2 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे मास सेम असेल तर व्हेलॉसिटी डायरेक्टली एक्सचेंज होतात, आठवण ठेवायचं इलेक्ट्रिक कोलिजनमध्ये. नेक्स्ट केस आहे सेकंड केस दिली आहे, व्हेन द टार्गेट बॉडी इज ॲट रेस्ट. मीन्स ही जे टार्गेट बॉडी ही रेस्टवर असेल, म्हणजे काय U2 बिकम्स 0 असेल. का असेल, रेस्टवर रेस्ट टार्गेट बॉडी हिला का म्हणलं, कारण ही येऊन आदळते. ऑब्विसली ही पण मूव्ह होते, बट टार्गेट आपण असं घेणार. सो टार्गेट बॉडी याला म्हणून ही रेस्टवर असेल तर U2 इज इक्वल टू 0 असेल. या केसमध्ये V1 काय येईल, या केसमध्ये V1 काय येईल, लुक ॲट दिस. U2 इज इक्वल टू 0 म्हणजे ही टर्म पूर्ण 0 होईल. काय राहील, M1 मायनस M2 अपॉन M1 प्लस M2. ओके, अँड U1 ही व्हेलॉसिटी असेल फर्स्ट बॉडीची आफ्टर कोलिजन म्हणजे याची. ओके, सिमिलरली तुम्ही V2 फाईंड करू शकता फ्रॉम दिस. U2 0 पुट करा, पूर्ण टर्म 0 राहिलं काय, 2M1 U1 अपॉन M1 प्लस. मग याच्यामध्ये परत 2 मध्येच डिफरंट केस. याच्यामध्ये मास सेम असेल तर इफ M1 इज इक्वल टू M2 से M अँड U2 इज इक्वल टू 0. म्हणजे बॉडी रेस्टवर आहे, टार्गेट बॉडी एक रेस्टवर आहे, दोघांचे मास सेम आहे. मग त्यावेळेस काय होईल, फ्रॉम V1 इज इक्वल टू V1 इज इक्वल टू काय होईल, दोघं सेम आहे, पूर्ण 0. पूर्ण काय 0 होईल. म्हणजे ही जी बॉडी आली होती ही याच्यावर आदळली, याची ही रेस्ट होती, ही बॉडी M2 काय रेस्ट होता, व्हेलॉसिटी आदळल्यानंतर ही बॉडी स्टॉप होऊन जाईल, कारण फायनल व्हेलॉसिटी त्याची 0 आहे. याची फायनल व्हेलॉसिटी 0 मध्ये ते मूव्ह होणार नाही. व्हॉट अबाउट सेकंड, फ्रॉम दिस M1 M2 सेम आहेत, तर हा 2M हा U1 अपॉन 2M दिस कॅन्सल. म्हणजे काय झालं, एक बॉडी रेस्टवर होती, दोघांच्या मास सेम होते, सेम बॉडी येऊन आदळली त्यावर. तर जी बॉडी मुवमेंटमध्ये होती ती आता इथं स्टॉप होऊन जाईल, V1 इज इक्वल टू 0 होईल. आणि जी रेस्टवर होती ती मूव्ह व्हायला लागेल विथ द व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी U1. ओके, याच्यात अजून सेकंड केस सेम रेस्टसाठी सेकंड केस आहे. when mass of second body is negligible as compared to the first one. मास ऑफ सेकंड बॉडी जे रेस्टवर त्याचे मास एकदम कमी, इतकं कमी याच्या कम्पेअरमध्ये डायरेक्ट निग्लिजिबल येते. म्हणजे 1000 किलो असेल तर 1 किलो 2 किलो निग्लिजिबल. अशा वेळेस काय होतं, म्हणजेच काय इथं M1 इज व्हेरी ग्रेटर दॅन, मीन्स एक स्मॉल बॉडीवर एक हेवी बॉडी येऊन आदळली, एक स्मॉल बॉडीवर एक हेवी बॉडी येऊन आदळली तर काय होईल. अगेन M1 is very greater than M2 and again U2 is a rest. एक हेवी बॉडी एक स्मॉल बॉडीवर आदळली आणि स्मॉल बॉडी का ते रेस्ट कंडिशनमध्ये तर काय येईल. सो V1 इज इक्वल टू फ्रॉम दिस M1 काय खूप जास्त मोठा आहे M1 खूप जास्त मोठा आहे. सो M2 नेग्लिजिबल काय असेल हा M1. ओके, डिवाइड बाय सेम M2 नेग्लिजिबल डायरेक्ट ड्रॉप करून दे, हा असेल M1 आणि स्पीड का असेल U1. काय झालं मग M1 गेट कॅन्सल आणि फायनल व्हेलॉसिटी आली U1. म्हणजे ज्यावेळेस एकदम स्मॉल असेल हेवी बॉडी येऊन आदळते आणि हा रेस्टवर आहे त्यावेळेस हा मूव्ह व्हायला लागेल आणि याची व्हेलॉसिटी का असेल U1 एवढी, जेवढी व्हेलॉसिटी याची होती ना तेवढी याची व्हेलॉसिटी असेल आदळल्यानंतर. आणि वॉट अबाउट फर्स्ट बॉडी एक मिनिट सॉरी याची व्हेलॉसिटी जी बॉडी याच्यावर आदळते त्याची व्हेलॉसिटी का असेल सेम, चेंज होणार नाही. याचा मास खूप स्मॉल आहे, स्मॉल बॉडीवर बिग बॉडीहून आदळते
आणि स्मॉल बॉडी ही रेस्ट कंडिशन होती. तर जी येणारी बॉडी असेल त्याला काहीच फरक नाही पडणार, ते त्याचे ओरिजिनल वेलॉसिटीने मूव्ह होत राहील. v1 इज इक्वल टू u1 बघा, फायनल वेलॉसिटी तीच असेल. व्हॉट अबाउट v2 फ्रॉम दिस, m2 नेग्लिजिबल. सो 2m1 u1 अपॉन 2m1 u1 अपॉन m1. m2 नेग्लिजिबलचा ड्रॉप केला मी इथं, m1 किती कॅन्सल होईल, हा राहील 2a1. म्हणजे स्मॉल बॉडी होती ना ती डबलच्या स्पीडने मूव्ह व्हायला लागेल, जी रेस्टवर होती ती डबलच्या स्पीडने मूव्ह व्हायला लागेल व्हेन एव्हर m1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन m2. अँड लास्ट m1 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन m2. खूप म्हणजे जी आदळणारी बॉडी आता ती एकदम स्मॉल आहे, याच्या जागेवर एकदम स्मॉल बॉडी एक बिग बॉडीवर येऊन आदळते, कोलिजन होतं आहे आणि त्याची जी वेलॉसिटी आहे 0 आहे, याची वेलॉसिटी 0 आहे. एक स्मॉल बॉडी बिग बॉडीवर आदळते आणि याची वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे रेस्ट कंडिशन. अशा वेळेस काय होईल, हे दिसतंय का मला एक मिनटं पाहून घेऊ द्या. ही केस आपण इकडे घेऊ. ओके, m1 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन m2 अँड u2 इज इक्वल टू 0. v1 काय येईल मग इथून, v1 काय, m1 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन m2, म्हणजे इथं m1 बी निग्लेक्ट करेल, काय राहील मग m2 अपॉन, इथं पण m1 निग्लेक्ट करेल, m2 राहिलं काय u1. m2 गेट कॅन्सल आणि मायनस u1. म्हणजे काय झालं, फर्स्ट बॉडी जी स्मॉल बॉडी होती ना, ती स्मॉल बॉडी जी मूव्ह होते त्याची वेलॉसिटी काय, जेवढी वेलॉसिटी तेवढीच राहिली, बट अपोजिट डायरेक्शनला. हा लार्ज आहे, रेस्ट आहे, एक स्मॉल बॉडी याच्यावर आदळली की ती रिटर्न येऊन जाईल तुमच्याकडे, ती अपोजिट डायरेक्शनला मूव्ह लागेल. एक बॉल घेतो आपण, बॉलवर ज्यावेळेस बॉल आपण फेकतो तो रिटर्न आपल्याकडे येतो, कारण काय बॉल ही रेस्ट आहे आणि मास पण त्याच्याला ज्याने बॉलच्या मास तर कमी रेस्ट आहे, तो त्याला ठोकून रिटर्न आउट. ओके, व्हॉट अबाउट v2 काय इथं, v2 दिस, v2 साठी काय घेणार मी, 2m1 u1 अपॉन m1 प्लस m2, बट m1 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन दिस, सो m2 इथं येईल m2. काहीतरी चुकलं आहे तर, काहीतरी चुकलं आहे. m2 is very very greater than m1. हा जे v2 आहे ना, हा 0 घेता, वाय हां ठीक आहे. काय करता ते, m2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन m1 असेल, तर m1 नेग्लिजिबल, त्याला ड्रॉप केलं, काय राहिलं 2m1 u1 अपॉन m2. दिस इज इक्वल टू 0. वाय, कारण काय, हा जे रेशो बघितला हा असा, हा काय m1 अपॉन m2 आणि m2 इज खूप जास्त मोठा आहे m1 पेक्षा, म्हणजे काय यू कॅन कन्सिडर ॲज इन्फायनायटी डिवाइड. इन्फायनाइट मीन्स लार्ज. हा रेशो जो असेल ना हा खूप कमी होऊन जाईल, खूपच कमी होऊन जाईल. m2 खूप बिगर आहे, सो हा जो रेशो आहे हा खूप कमी होऊन जाईल. म्हणजे सेकंड जी रेस बॉडी त्याच्यात मूव्ह होण्याची हा जो v2 असेल हा एकदम स्मॉल असेल, सो नियरली इक्वल टू 0. व्हेरी व्हेरी बिग असं कन्सिडर केलं त्याला, दॅट्स वाय वी नियरली इक्वल टू टेक अ 0. ह्या 3 केस, ह्या 4 केसेस होतात. CET साठी बघा, CET मध्ये ना
डायरेक्टली क्वेश्चन असतो, 2 बॉडी दिले असतील आणि माझं सेम दिलं असेल, वेलॉसिटी विचारलं असेल, एक्सचेंज करून द्या. JEE येतो क्वेश्चन डायरेक्टली एक्सचेंज, ह्याच्यावर डायरेक्ट केसेस म्हणजे डायरेक्ट प्रॉब्लेम येतात की तुम्हाला दिलेलं काय, M1 ग्रेटर दॅन दिला आहे, M2 ग्रेटर दॅन दिला का, दोघं मास सेम दिले, मास सेम असेल एनर्जी एक्सचेंज करून घ्या आणि कॅरी आउट करा. ओके, आता याच्यावरचे प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला.